महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यातील विश्वासू व निकटवर्तीय म्हणून धामनेर गावचे सुपुत्र शहाजी क्षीरसागर यांना ओळखले जाते. राज्य लेखा समितीचे अध्यक्षपद भूषवलेल्या शहाजी क्षीरसागर यांची कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून पूर्ण तालुक्यावरच मजबूत पकड आहे. एकंबे जिल्हा परिषद गट व वाठार किरोली या गटातील गावावरही त्यांची चांगलीच कमांड आहे. त्यांनी भारत फोर्ज लिमिटेड पुणे या कंपनीच्या CSR निधीच्या माध्यमातून सन 2016 पासून आज अखेर एकंबे जिल्हा परिषद गटातील कनेरखेड, जायगाव, एकंबे, वेलंग, अपशिंगे, निगडी, सासुर्वे, सायगाव, धामनेर, बेलेवाडी, साप, कटापूर व वाठार किरोली जिल्हा परिषद गटातील बोरगाव, टकले, किरोली, तारगाव, नागझरी, पवारवाडी, जयपूर, पिंपरी व सुरली अशा 21 गावात सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. यामध्ये गावांतर्गत बंदिस्त गटर, कॉन्क्रीटचे रोड, सिमेंटचे बंधारे, तलाव, शाळा, इमारती, शौचालय, गावातील सर्व शासकीय इमारती व पाणी पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रणाली, महिलांसाठी विशेष कॅन्सर शिबिरे, आरोग्य शिबिरे, गावांतर्गत स्वच्छता स्पर्धा, स्मशानभूमी उभारणे आदी विविध विकास कामे करण्यात आली आहेत. राज्यस्तरीय विविध सल्लागार समितीचे सदस्य म्हणून अनेक ठिकाणी सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी शहाजी क्षीरसागर यांचे सातत्याने दौरे होत असतात. या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य जोमात सुरू आहे. राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय असल्यामुळे थेट विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा हातखंडा आहे. पडल्या नडल्यांच्या हाकेला उभे राहणारे हे नेतृत्व दिवसेंदिवस निखरू लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रहमतपूर नगरपरिषदेची जबाबदारी शहाजी क्षीरसागर यांच्यावर मोठ्या विश्वासाने दिली होती. ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याची चर्चा आहे. कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन म्हणून शहाजी क्षीरसागर ताकदीने काम करत आहेत. काही महिन्यातच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकंबे गट व वाठार किरोली गटासह तालुक्यातील अनेक गटामधील राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवार निश्चित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहणार आहे. त्यामुळे या धुरंधर नेतृत्वाच्या नावाला कोरेगाव तालुक्यात चांगलेच वलय निर्माण झाले आहे.